मोठी बातमी सिंधुदुर्गातून राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या अपघाताचा पंचनामा आता नौदलामार्फत सुरू आहे। नौदलाचे अधिकारी किल्ल्यावर घटनास्थळी दाखल झालेत। नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांचं फॉरेन्सिक पथक देखील दाखल झालंय। सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्याहून अमोल मोरे आपल्या सोबत आहे। अमोल, नौदलाचं 2 अधिकाऱ्यांचं फॉरेन्सिक पथक देखील दाखल झालंय। काय नेमके अपडेट मिळत आहेत, कशा पद्धतीने हा पंचनामा सध्या केला जातोय, आणखी कोण कोण उपस्थित आहेत? दीपक, एकंदरीत ही महत्त्वाची डेव्हलपमेंट लागेल की 2 नौदलाचे अधिकारी आलेले आहेत, फॉरेन्सिक टीम आलेली आहे जे या ठिकाणी पाहणी करतात। माझ्यासोबत आता सदाशिव लाड आहेत, ज्यांनी कदाचित पहिल्यांदाच माझाच्या माध्यमातून ही बातमी समोर आणली होती। सदाशिव, आता इथं नेमकं कशा प्रकारचं काम चालू राहणार आहे? एकंदरीत जर पाहिलं असेल तर आता एक फॉरेन्सिक टीम जी आहे ती इथं तैनात करण्यात आलेली आहे। ते सध्या इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सुरू केलेलं पाहायला मिळतं। त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील ते आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे नौदलाचे 2 इंजिनियर जे आहेत ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि ते इंजिनियर या ठिकाणी या संपूर्ण जो पुतळा कोसळलेला आहे तो कशा पद्धतीने कोसळला, का कोसळला या संबंधित पूर्ण जी पाहणी आहे ती करणार आहेत। आता जर थोड्याच वेळात जर पाहिलं असेल तर हे जे कव्हर केलेलं आहे, जो पुतळा काल कोसळला आणि त्याला कव्हरिंग केलेलं होतं, ते सगळं कव्हरिंग खोलून ते फॉरेन्सिक टीम असेल किंवा नौदलाचे जे इंजिनियर आहेत ते पाहणार आहेत नेमकं कशामुळे कोसळले। कारण यातून 2-3 मुद्दे समोर येत आहेत की खाली गंज लागून ते कोसळलं आहे, काही जण म्हणतात की वाऱ्याचा वेग प्रचंड होता त्यामुळे कोसळलं। नेमकं कारण काय ते अद्याप समोर जरी आलं नसलं तरी फॉरेन्सिक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आणि आपण जर पाहिलं असेल तर दृश्यात आता ते दिसत आहेत, ते पोलीस डिपार्टमेंट असेल, महसूल विभाग असेल, PWD विभाग असेल, फॉरेन्सिक लॅब असेल किंवा नौदलाचे अधिकारी असेल, ते सर्वच या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आता काहीच वेळात या ठिकाणी जे चौकशी आहे किंवा त्या ठिकाणची पाहणी आहे ती सुरू करणार आहेत। एक शेवटचा फक्त प्रश्न थोडक्यात सांगते सदाशिव, काल ज्या वेळेला सगळं घडलं त्यावेळेला नेमकं इथं पर्यटक वगैरे कसे होते आणि ह्या अनपेक्षित होतं, त्यानंतर घडलेल्या घडामोडी ह्या वेगानं म्हणता येतील का आत्ताच्या घडीला तरी? नक्कीच, काल दुपारच्या दरम्यान ही घटना घडली। त्यावेळी सुदैवाने इथे कोणीही पर्यटक नव्हते, कारण दुपारची वेळ होती आणि खरं तर गोकुळाष्टमी असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी काला असतो, त्यामुळे प्रत्येकजण घरी असल्यामुळेच कोणी नव्हतं। मात्र पर्यटक नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडली नसली तरी ही जी घटना घडली ती दुर्दैवी आहे। आणि त्यानंतर ही घटना घडल्यानंतर साहजिकच सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातले शिवप्रेमींमधनं संतप्त प्रतिक्रिया येत होत्या। त्यातूनच काही तोडफोड किंवा ज्या घटना घडल्या त्यातूनच घडलेल्या आहेत आणि त्याचंच हे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण हे लगोलग या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी पाहणी केली। मात्र त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आपलं काय हे ठेवलं नव्हतं। सर्व निगा, पुतळ्याची निगा असेल किंवा सगळं जे काय आहे ते संपूर्ण नौदलाचं असल्याचं म्हटलं, त्यामुळे त्यांनी नौदलावर कुठेतरी खापर पडले। मात्र आता नौदलाचे अधिकारी या सर्वातनं काय माहिती देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, एकंदरीत जसं सदाशिवने सांगितलं त्याप्रमाणे स्पॉटवरती आता आपण बघितलं तांत्रिकदृष्ट्या जी पाहणी आहे, म्हणजे गंज लागला असं सांगितलं गेलं किंवा त्याचे तांत्रिक तपासणी जी आहे, तांत्रिक अभ्यास जो आहे तो आता या संदर्भातला आताच्या घडीला हा केला जाणार आहे। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच एकंदरीतच पंचनामा असेल किंवा केली जाणारी चौकशी येतील, काय नेमकं पुढे येतं पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल आणि सदाशिव दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।